हॅलो एव्हरीवन. जिम आणि उपाशीना राहता पोटाची चरबी कमी करण्याचे 5 सोपे उपाय. नमस्कार ताईंनो, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ताईंनो, पोटाचा घेर वाढणं किंवा वजन वाढणं ही आजकाल प्रत्येक स्त्रीची एक मोठी समस्या झाली आहे. आपण सर्वजण पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतो, पण आज मी तुम्हाला अशा 5 एकदम नव्या आणि सोप्या टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही याआधी कधी ऐकल्या नसतील आणि ज्यांचा वापर तुम्ही कोणतंही कडक डाएट किंवा जिम न करता घरच्या घरी पोटाचा घेर सहज कमी करू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली टिप, प्लेटची 50% पद्धत. आपण जेवायला बसलो की ताटात आधी भाजी आणि चपाती वाढून घेतो आणि शेवटी थोडं सॅलड घेतो, पण आजपासून ही पद्धत उलटी करा. जेवायला बसण्याआधी ताटातील 50% भाग फक्त कच्च्या भाज्यांनी म्हणजेच काकडी, गाजर, टोमॅटो किंवा बीट आणि सॅलडने भरा. आधी हे सॅलड खाऊन संपवा आणि त्यानंतर तुमची चपाती किंवा भात खा. यामुळे सॅलड मधील फायबरमुळे तुमचं पोट आधीच 50% भरेल, पचनक्रिया सुधारेल आणि तुम्ही अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून आपोआप वाचाल. दुसरी टिप, जेवणापूर्वी 10 मिनिटे आधी 2 ग्लास पाणी पिणे. अनेक महिलांना जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिण्याची सवय असते, जी पचनासाठी चुकीची आहे. पण जर तुम्ही जेवणाच्या बरोबर 10 ते 15 मिनिट आधी 2 ग्लास कोमट पाणी प्यायलात तर यामुळे 2 मोठे फायदे होतात. एक म्हणजे पोटातील पाचक रस सक्रिय होतात आणि दुसरं म्हणजे पोटाला एक प्रकारचा भराव मिळतो, ज्यामुळे जेवताना तुम्ही गरजेपेक्षा जास्त किंवा ओव्हर इटिंग करत नाही. पोटाचा घेरा कमी करण्यासाठी ही अत्यंत सोपी पण अतिशय प्रभावी टीप आहे. तिसरी टीप, किचन बंद करण्याची वेळ ठरवा. आपल्या घरच्या महिलांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे रात्री उशिरापर्यंत किचन मध्ये काही ना काही काम करत राहणे आणि उशिरा जेवणे. रात्री 8 वाजेनंतर आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजे अन्न पचवण्याची क्षमता खूप मंदावते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीरात जमा होणाऱ्या कॅलरीज थेट पोटाच्या चरबीच्या रूपात साठतात. म्हणूनच आजपासूनच तुमच्या किचन क्लोजिंगची एक वेळ ठरवा. उदाहरणार्थ रात्री 7:30 किंवा 8 वाजेनंतर किचन बंद, त्यानंतर काहीही खायचं नाही. रात्री 8 ते सकाळी 8 असा 12 तासांचा उपवास तुमच्या पोटाची चरबी मेणासारखी वितळायला मदत करतो. चौथी टीप, दर तासाला 2 मिनिटाचा वॉक. बऱ्याच महिला म्हणतात, मी तर दिवसभर घरात काम करते तरी माझं पोट कमी का होत नाही. कारण घरकाम करताना आपण एकाच जागी उभं राहून किंवा बसून काम करतो. याला सलग हालचाल मानली जात नाही. यासाठी दर तासाला फक्त 2 मिनिटे घरातल्या घरात फेऱ्या मारा किंवा उभे राहा. जर तुम्ही दिवसातून 8 ते 10 वेळा असं 2-2 मिनिटं चाललात तर दिवसाच्या शेवटी तुम्ही नकळत 15 ते 20 मिनिटांचे अतिरिक्त वॉक पूर्ण करता. या छोट्या हालचालींमुळे शरीराचा फॅट बर्निंग प्रोसेस सतत चालू राहतो. पाचवी टीप, 7 ते 8 तासांची शांत झोप आणि स्ट्रेस फ्री राहणे. ताईंनो, ही टीप बऱ्याच महिला पूर्णपणे दुर्लक्षित करतात. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही किंवा तुम्ही खूप ताणतणावात असाल तर शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो. हा हार्मोन थेट पोटाच्या भागावर चरबी साठवण्याचं काम करतो. तुम्ही कितीही कमी खाल्लं तरी झोप अपुरी असेल तर पोट कमी होणार नाही. त्यामुळे दररोज रात्री किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या आणि स्वतःला मानसिक दृष्ट्या शांत ठेवा. ताईंनो, या 5ही टिप्स पाळण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही. फक्त स्वतःच्या दैनंदिन सवयींमध्ये थोडासा बदल करायचा आहे. आजपासूनच या सवयी पाळायला सुरुवात करा आणि महिन्याभरात तुम्हाला स्वतःमध्ये काय बदल जाणवतोय हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत आणि व्हॉट्सअपवर शेअर करा आणि अशाच सोप्या आरोग्याच्या टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.